नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन पोचलेल्या आहे आणि अशातच एक अशी घटना घडली काल की महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी गेले आणि राजकीय वर्तुळात एक खळबळ उडाली. सगळीकडे चर्चांना उधाण आलं. उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे की यांच्या भेटीत नेमकं दडलंय काय, कोणत्या विषयावर चर्चा झाली. मित्रांनो, अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं याच्या चर्चा आपल्याला होताना दिसत आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की 31 ऑक्टोबर रोजी पहाटे प्रकाश आंबेडकरांच्या छातीत दुखायला लागलं होतं. त्यामुळे त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या छातीमध्ये रक्ताची गुठळी झाली. त्या कारणामुळे त्यांच्या एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी करण्यात आली आणि आता ते बरे झाले आहे. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यामुळं त्यांना भेटायला अजितदादा पवार हे गेलेले असावेत, असं सुद्धा काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की काहीतरी राजकीय चर्चा झालेली असावी. कारण मागचे तुम्ही प्रकाश आंबेडकरांची विधानं ऐकली असेल तर त्यांनी असं म्हटलं होतं की अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि वंचित सोबत यावं. जर असं त्यांनी केलं तर वंचित त्यांची राजकीय पुनर्वसन करण्याची भूमिका मांडेल. अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं, जर असं त्यांनी केलं तर वंचित त्यांची राजकीय पुनर्वसन करण्याची भूमिका स्वीकारेल, असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हटले होते. त्यामुळं ह्या अर्धा ते पाऊण तास चाललेल्या चर्चेमध्ये नेमकं काय झालं असं प्रकाश आंबेडकरांनी तर काही खुलासा केला नाही, पण अजितदादांनी पत्रकारासमोर सांगितलं की अजितदादा म्हणतात की प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस करून लवकरात लवकर बरे होऊन जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांची तब्येतीची विचारपूस केली, असं अजितदादांनी तर सांगितलं. परंतु जाता जाता ते असं म्हणाले की ह्या होणाऱ्या सभेमध्ये ज्या काही गॅरंटी देण्यात येत आहे आणि या जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यामध्ये ज्या गॅरंट्या देत आहे की लाडक्या बहिणीचे पैसे वाढवण्यात येत आहे आणि इतर काही गोष्टी आहे, तर ह्या गोष्टीचा हिशोब जर काढला तर ते राज्य सरकारला कसं परवडेल किंवा परवडणार नाही याविषयी सुद्धा चर्चा करण्यात आली आहे. म्हणजेच एकूणच राजकीय चर्चा यांच्यामध्ये झालेली दिसून येते. तर तुम्हाला काय वाटते, कशाविषयी ही भेट असावी? नेमकी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी की राजकीय भेट असावी की दोन्ही एकत्र असावी? आणि अजितदादा आणि प्रकाशजी आंबेडकर जर एकत्र आले तर काय घडेल? कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय भीम.